नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर नवी मुंबईची मानाची पालखीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल। मानाच्या पालखीचा सोहळा असतो ज्याच्यामध्ये कमीत कमी 1200 ते 1500 भावी भक्त असतात ना, किती 1500 भक्त जे पदयात्रा करतात एकविरेला, त्याच यात्रेसाठी आलोय। आपल्यासोबत काय नाव मित्रा तुझा? महेश चव्हाण। महेश चव्हाण, कुठनं आलो चालत तुम्ही? जुईनगर नवी मुंबई। जुईनगर नवी मुंबईवरनं ना? आज कितवा दिवस आहे तुमचा? आजचा तिसरा दिवस ना? एकूण किती किलोमीटर चालता तरी? 27-30 किलोमीटर चालतात ना? नमस्कार नमस्कार। हो, बिन चपलानी चालताय तुम्ही? काय नाव काय तुमचं? सत्या, कुठनं तुम्ही? चेंबूर म्हणजे नवी मुंबई चेंबूरची आपली मुंबईची सर्व मित्रमंडळी असतात, ठाण्याचे वगैरे सर्वजण येतात। 1500 भावी भक्त येतात एकवीर आईचे। तेच आज तोच सोहळा बघायला मिळणार आहे। माझा पहिला दिवस आहे आणि लय छान वाटतंय। छान वाटलं ना? प्रसन्न होते ना, मन प्रसन्न होते। आता थोड्याच टायमाने आपण एकविरा आईचे पण दर्शन घडवणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं, आपण अपेक्षाताईंकडे गेलो होतो आणि तिकडनं पालखी निघताना दाखवली होती तुम्हाला। आता एकविरेला जी आपली मानाची पालखी आहे नवी मुंबईची, ती पोचल्यावर तिकडचा प्रसंग कसा असते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। ते बघा, कार सेवक आलेत जे पदयात्रेत चालले। जय एकविरा, जय एकविरा। त्यांची सर्वांची सेवा करताना दिसतात। हे बघा, हो, सर्वांची सेवा करता। लाल झेंड्यापासून आलो, शेवटच्या झेंड्यापासून पहिल्या झेंड्यापर्यंत ना? मस्त मस्त। आता जेवण महाप्रसादाची सोय कुठे आहे? बाहेर घरात ना? चालेल, येतो मी। तर हळूहळू आपण पण आता या पदयात्रेंना व्हिडिओ काढत आपण पण भेटूया। चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी, थँक्यू। जय एकविरा, जय एकविरा मित्रांनो, जय एकविरा, जय एकविरा। उदय। तर ज्या मित्रांनी आपल्याला आमंत्रण दिला होता विशाल, तो पण आलेला आहे आणि सोबत आपल्या उरणचा राजेश। नमस्कार विशाल। हो, आज किती वाजता सुरुवात केली चालायला? आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली। 4ला उठलो होतो, आंघोळ करून सुरुवात केली चालायला। आता अर्धा तास झाला एवढ्या उन्हामध्ये आम्ही उभं आहोत, एवढा ऊन लागते। कसं काय बघा, चालत येतात। आपला उरणवरनं मित्र आहे, काय सांगणार? श्रद्धा असल्यावर काही होऊ शकतं। फर्स्ट टाइम आहे तुझा? हा, माझा पहिला वर्ष आहे। आणि कसा होता अनुभव? चांगला आहे आणि पालखीची व्यवस्था पण खूप चांगली आहे। म्हणजे कमीत कमी 1500 लोक असतात। काय बोलणार, कशी सोय असते? सोय पाणी तर एकदम मस्त आहे, एकदम मजेत, एकदम मजेत। तुम्ही काय सांगणार? काही नाही, आपली व्यवस्था श्रद्धा असली का मस्त, काही टेन्शन नसते, फक्त मनात आईचं नाव घेऊन चालत राहायचं। मागच्या 3 दिवसापासून चालत आता एकविरा आईचे दर्शन होणार आहे आपल्या मित्रांचे। बोला एकविरा माते की आई माऊलीचा। हे बघा किती जण आहेत, किती पुढे किती जण गेलेत अजून। जय एकविरा, जय एकविरा। खूप जण गेलेत ना? अरे बापरे, हा बघा बिना चप्पलनी चालत आलाय आपला मित्र। जय आई माऊलीचा माते की जय। आईलो भंडारा उधलाला माझे आईच्या पालखीला, आईलो भंडारा। चला, आलोय आपण आई एकविरा देवीचे माहेर घरामध्ये, जिथेच आपल्याला महाप्रसादाची दुपारच्या जेवणाची सोय आहे। हा बघताय माहेरघरचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच बघा 1500 भक्त देवीचे जे पदयात्रा करतात आणि कार सेवक वेगळे असतील, त्यांची सर्वांची बघा व्यवस्था केलेली आहे इथं। नमस्कार, जय एकविरा। अरे बापरे, हो, ज्यांना नेहमी आपण भारी रील्स बनवताना बघत असतो, तेच विनू आपल्या मुलखंडचाच आहे। विनू, काय बोलते, कसा होता तुझा प्रवास? मस्त एकदम। नाही, मी चालत नाही आलो ऍक्च्युली, मी सकाळी आलो, पण ठीक आहे, म्हणजे इथे येऊन तर भारीच वाटतंय। आता काय पालखीचा पुढे आपण कंटिन्यू बघणारच आहे दादांच्या ब्लॉग मध्ये, सर्वांनी शेवटपर्यंत बघा, पूर्ण धमाल बघा सर्व। तर विनू आपला शॉर्ट सोबत मोठे ब्लॉग्स पण बनवत असतो। काय सांगणार चॅनल बद्दल? चॅनल आता सध्या तरी मी बंद आहे, पण लवकरच, आता माऊलीची कृपा झाली, लवकरच चालू करेन पुन्हा एकदा। लवकरच पुन्हा व्हिडिओज आपल्या कंटिन्यू बघायला भेटतील। पण भारी वाटलं भेटून, नेहमी बघत असतो तुला, भारी वाटलं। चल, धन्यवाद। इथे थोड्या आपल्या माईकचा इश्यू झाला म्हणून व्हॉइस ओव्हर करतोय। आल्यावरती भरपूर आपले एकविरा आईचे भक्तांना पदयात्र्यांना भेटलो। जेवणामध्ये जी त्यांनी शिस्त पाळली, रांगेमध्ये जेवण घेतात, त्यासाठी त्यांना ॲप्रिशिएटही केलं आणि जेवणामध्ये खजूर बघून सरप्राईजही झालो। आणि 1500 पदयात्रिका आहेत
तर सेवा करू किती आहेत हेही या मित्राला आपण प्रश्न विचारलं, तर त्यांनी सांगितलं ती 100 ते 150 जण सेवा करू आहेत, जे एकविरा आई पदयात्रेचे जे पदयात्रींची सेवा करत असतात. आणि जेवणामध्ये खजुराऐवजी भरपूर सारे पदार्थ होते. पुरी होती, गुलाबजामुन होते, छोले मसाला आणि पुलावही होता. तर सर्वांनी आग्रह केला की नक्की जेवण करा, महाप्रसादाचा लाभ घ्या. तर जय एकविरा म्हणून आपण ही सुरुवात केली जेवायला. वर्षाचे वर्षाला येतून आईचे जत्रेला आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला. आणि ते मीनाक्षीताई महाप्रसादाचा लाभ घेताना दिसतात बघा. आज आल्या हो तुम्ही? आज आल्यात. आणि बघा सर्व म्हणजे जे कोणी मंडळी चालत येतात, पदयात्रा करतात, त्यांचा पूर्ण परिवार येतो बघा त्यांच्या भेटीसाठी आणि एकविरा आईच्या दर्शनासाठी आहे बघा. बरोबर तलावाच्या किनारीच माहेरघर आहे, तिथेच सर्वजण लाभ घेतात बघा. बोला एकविरा माते की जय. नमस्कार. बघताय काय व्हिडिओ? कोण आहे तुमचा मुलगा वगैरे कोण आहे? बेलापूरच्या? नाही, चालत कोण आलाय तुमचं? जावय आलाय बघा, जावय. जावयाच्या पालखीत आल्यात ना? हो. नमस्कार नमस्कार. हो, जेवा जेवा जेवा. सर्वांचं कोण पालखीमध्ये चालत आलं ना, पदयात्रा किंवा कार सेवक आहे त्यांनाच भेटायला आलेत बघा. मस्त मस्त वाटलं. आपले ब्लॉगर मित्र भेटलेत बघा, युट्यूबचे. आवऱ्याचा दादूस आणि आपल्या करंजाचा कोळी हे बघा. आणि बुवा पण भेटलाय आपल्याला. मस्तपैकी पुलाव आहे, मस्तपैकी गुलाबजाम आहे आणि पापड्या. या जेवाला, या जेवा जेवा. प्रसाद आहे मस्त एकदम. जय एकविरा. जय एकविरा जय एकविरा. आणि आणखी आपले केदारनाथला भेटलेले ते मित्र बघा. बरं ना? काय परत प्लॅनच नाही करू? अमरनाथला जाऊन आला ना आणि आता सरळ एकविरेला. बोला एकविरा माते की जय एकविरा. जय एकविरा. तर नुकताच पालखीचे दर्शन घेऊन आलोय आपण आणि 1500 जण पदयात्री आहेत आणि त्यांची जेवणाची व्यवस्था कशी होते ते बघा. हे मेन आचार्य आहे तिकडे. नमस्कार. क्या नाम है आपका? विक्की सर आहेत. कसे मॅनेज करतायत? सर्वांना जेवण पोटभर भेटते? हा, कितीदा बनवताय? आता काय बनवताय? हे परत पुलाव हे बघा. बापरे, किती किलोचे टोप आहे? 30 किलोच्या टोपामध्ये पुलाव बनवतात बघा. कोणाला कमी पडून नाही देत ना जेवण, सर्वांना पोटभर जेवण मिळते. सर्वांची व्यवस्था एकदम चांगली केली जाते. हे बघा इकडे छोलेची भाजी दिसते, छोले मसाला. हे बघा, बापरे. एका टायमाला किती जणांचं जेवण बनवतो मग? 1500. आता 3000 जणांचं जेवण आहे. बापरे, 3000 जणांचं जेवण आहे. हे काय आहे? छोले. 3000 लोगों के लिए खाना बनाने के लिए कितना पब्लिक कितना है आपके साथ? हेल्पर कितना है? हम लोग 20 लोग का ग्रुप है. 20 लोक का? बापरे, 20 जणांचा लोक आहेत. पुरी वगैरे सर्व काय तुम्हीच बनवता ना? 20 जण आहेत आणि एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था करतात बघा. नमस्कार. काय नाव? दिनेश म्हात्रे. पदयात्री काय सेवक? पदयात्री आहे बघा. चालेल, घ्या जेवण करा. छोले पुरी भरपूर काही बघितलं तुम्ही. आणि इथे बघा सर्वांसाठी पापड तलताना एकत्र सर्व पापड तलते बघा. जय एकविरा मित्रांनो, जय एकविरा. हो, काय नाव काय? रोशन. कुठला तू? बेलापूरचा. हो, आज 3रा दिवस. कशी होती व्यवस्था वगैरे? हा, 1500 जणांना कोणच भुका राहत नाही. हा, सर्वांना पोटभर जेवण मिळते ना. आणि सेवेनी एकदम खुश आहेत बघा. कुठला? मालाडचा. हा, मालाडवरनं पदयात्री काय बघा.
सोमनाथ. खरंच नवी मुंबई मानाची पालखी, नवी मुंबई मानाची पालखी, जो काय आयोजन आहे, जे कोणी आपले अध्यक्ष आहेत, खरंच सल्यूट आहे त्यांना. सर्वजण, सर्व भावी भक्ती जे कोणी पदयात्रा करतात तर ते सर्व एकदम एकविरा आईचं नाव घेऊन आणि खुशी खुशीने एकदम आनंदाने बघा पाय पदयात्रा करताना दिसतात तुम्हाला. चला, तर नवी मुंबई मानाची पालखी तर तुम्हाला फिरवतेच, पण ज्यांनी ही पालखी घडवली तेच शैलेश भोईर साहेब. नमस्कार. हा, खूप भारी वाटते आणि एक अभिमान वाटतंय तुमच्याबद्दल. काय सांगणार? पालखीबद्दल सांगायचं झालं तर आज पालखीचं 13वं वर्ष असून पहिल्या वर्षीपासून जे आपण पालखी सुरुवात केली होती त्या वर्षी पालखीला फक्त 70 पदयात्री होते. 70 पदयात्रीपासून सुरू केलेला हा प्रवास आज 13व्या वर्षी 1500च्या घरात कधी पोहोचला हे आम्हाला पण समजून आलं नाही. फक्त आणि फक्त ते आई माऊलीची कृपा आहे. आई माऊलीच्या कृपेने आपला पालखी सोहळा आपण वाजत गाजत आईच्या कानडोंगरापर्यंत नेत असतो. चालेल, बोला एकविरा माते की आई माऊलीचा. हा, खूप मोठा कार्य करताय, खूप छान कार्य करताय. तर खूप खूप शुभेच्छा आपल्याकडनं आणि आपल्या सर्व व्ह्यूअर्स कडनं तुम्हाला. असाच कार्य ठेवा. जय. तर आपल्या पालखी सोबत अजून 5-6 पालख्या आहेत, त्या एकविरा आईच्या मंदिराला जाणार आहेत दर्शनाला. हळूहळू येत आहेत माहेर घरामध्ये. आणि आता आपण 4 वाजता प्रस्थान करणार आहोत मंदिरापाशी. आता सर्व पदयात्री जेव्हा एकत्र चालतील तो तुम्हाला दृश्य दाखवतो बघा. तर इकडे सागर भोईर 5688 हा चॅनलचं नाव आहे. काय बनवणार आहे आज? आज आपला पालखीचा पूर्ण सोहळा शूट करणार आहे आणि पहिले पण ब्लॉग टाकलेले आहेत. जर नाही बघितलं तर माझ्या चॅनलला बघा. आणि मी स्पेशली आपल्या दादाचा पण खूप मोठा फॅन आहे. अरे वा, थँक्यू थँक्यू. तर पहिल्यापासून तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. या मित्राच्या चॅनलवरती नक्की भेट द्या. सागर भोईर 5688. खूप शुभेच्छा. चलिए डान्स बघूया. एक पालखी सोहळा आलाय, त्यांची धमाल बघा. आता जल्लोष बघा. प्रदक्षिणा घालतायत मंदिराला, माहेर घराला. चला, 4-4:30 वाजता आता आईची पालखी निघणार आहे माहेर घरातनं. त्याच्याच स्वागतासाठी इकडे रांगोली प्रदर्शन, रांगोली पाडताना दिसतात हे बघा. आगरी कोली ब्रँड. आईच्या प्रत्येक कार्याला, सेवेला कोणी कोण हाजीर आहे बघा, तेच बघायला मिळतंय बघा. तर आपला मल्टी टॅलेंटेड मित्र आहे शुभम. इंस्टावरती भरपूर रील बघितले तुझ्या. आज लाईव्ह तुला कलाकृती करताना बघितले, भारी वाटलं. एकदम थोड्याशा टायमामध्ये एकदम सुंदर रांगोली पाडली बघा मित्राने. हो, हा बघा शुभम. बाजूला रांगोली प्रदर्शन सुरू आहे आणि इथे बघा आपले साखरची मंडळी. अरे वा, साखर कोलीवाड्यात ना. काय नाव काय? किती जण आहो? सगळे मित्र उलव्याचे. हे बघा उलव्यांच्या मित्रांसोबत आलाय, पण साखरची मंडळी सर्व इथं बघायला मिळतंय बघा आपल्याला. बोला एकविरा माते की. आता सर्व ब्रास बँड वाले पण रेडी झाले. जाणार ना आता पालखी सोबत. तर आज एकविरा आईचा गाणं घेणार बघा. एकविरा आईचा होतो. हो, धन्यवाद. कोणता गाणं घेणार? गाणं कोणतं घेणार?
बघ शिव लोक आलोय आता श्री एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर. तर तिकडेच आपली पालखी चालली आहे. एकविरा माते की काय माऊलीचा. नाव काय? दर्शन जांभळे. जांभळे कुठनं? मलाडवरनं बघा. हो आणि आई बाबांना पण नमस्कार तुझ्या. थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी. चालेल चला आलोय आता एकविरा आईच्या क्षेत्रामध्ये. इकडे बघताय आता सर्व जे पदयात्रिक आहेत सेवक आहेत सर्वजण आलेत. थोड्याच टायमाने पालखी येणार आहे पण त्याच्या आधी बघा खाली तुम्ही रांगोळी बघितली. आता बघा पायाचे ठसे पाडलेले आहेत रांगोलीने. याच पायांवरनं चालत एकविरा आई येणार आहे बघा. हा खरा मंडळी पालखीचा मान आहे बघा. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. एकविरा माते की प्रशांत आहे नवी मुंबई पालखीचा. प्रशांत काय सांगणार या प्रथेबद्दल? पालखी वरून गेली तुमच्या सर्वांच्या अंगावरून, काय सांगणार? एकदम चांगलं वाटलं का असं पालखी अंगावर गेली असं वाटलं पण ना एकदम आईची भक्ती होती. म्हणजे
ही श्रद्धा आहे ना आपली एकविरा आईच्या वरती. हा, जेव्हा आपण चालत येतो पण जेव्हा पालखी आपल्या अंगावरनं जाते तेव्हा आपण म्हणजे संपूर्ण अर्पित होतो ना एकविरा आईला. क्षण आम्ही बघण्यासाठी खास येतो आणि गेल्या वर्षी आम्हाला इथे असं लोटांगण घालायला भेटलं नव्हतं, पण यावर्षी आम्हाला प्रथमतः भेटलं. कारण गेल्या वर्षी पब्लिक जास्त असते कारणाने आम्हाला नवी मुंबईच्या खास करून नवी मुंबईच्या पालखीला आम्हाला इथे असं झोपायला भेटलं नव्हतं. आणि आम्ही गेल्या वर्षी आमची इच्छा पूर्ण झाली होती, पण इतर 2 पालख्या आल्या होत्या त्यांच्या पालखीनं आमची इच्छा पूर्ण झाली होती, पण ही इच्छा होती आमच्या का जोपर्यंत आपण लोटांगण घालत नाही तोपर्यंत आपली पदयात्रा पूर्ण नाही होत नाही ना, हे आपण बोलू शकतो. बोला एकविरा माते की आई माऊलीचा. खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा तुम्हाला. मानसी पालखी बोला की एकदम अतिशय सुंदर आणि चालायला पण एवढी भारी वाटतं ना, खूप छान वाटतं आम्हाला 3 दिवस. धन्यवाद देऊया आपण शैलेश भोईर यांना आणि त्यांच्या टीमला. बोला एकविरा माते की. आपल्यासोबत शेखर आहे. शेखर, कसा वाटला तुला हा सोला? मला तर मी मनापासून सांगतो की मी पहिल्यांदा आईच्या पालखीला आलो. एवढी इच्छा होती माझी पालखीला यायची, आईची ओढ लागलेली कधी जातो, पण आजचा असा दिवस निघाला. नशिबाने साथ दिली मला आणि मी आईच्या पालखीला आलो. पहिल्यांदाच मी अविस्मरणीय क्षण आहे माझा, मी कधी हा विसरू शकत नाहीये. खूप आनंद व्यक्त होत आहे. सर्वजण बोलतात की आईच्या मंदिरात, आईच्या कारल्याला आल्यावर स्वर्गासारखं वाटतंय. नक्कीच स्वर्गासारखं वाटतंय. खूप आनंद होतोय मला. आई माऊलीचा उदो. तर शेखरच्या चॅनल वरती पण हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. काय चॅनलचं नाव? माझं चॅनलचं नाव शेखर पाटील व्लॉग्स आहे. नक्कीच जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. नक्कीच जाऊन भेट द्या. आवडला तरच सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा, काय मित्र, काय नाव? माझं नाव वैभव काळे. वैभव काळेचं पण चॅनल आहे ना, काय सांगणार आपल्या चॅनल बद्दल? काय ना, दादाचे व्लॉग्स आम्ही सगळं बघतो, 1 नंबर बनवतो व्लॉग. थँक्यू. दादाला पालखीला भेटलं, फर्स्ट टाइम भेटलं. मस्त एकविरेला भेट झाली, विसरणार नाही. थँक्यू.